अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा. एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता दिवाळीचे बऱ्यापैकी सर्व काही दिवस आटोपत आलेले आहेत. आता येणारे पुढचे सण उत्सव म्हणजेच की आता तुळशी विवाह येईल, छोटी दीपावली पण येत असते आणि या आठवड्यामध्ये बऱ्याच नाही का सुट्टी म्हटलं की प्रत्येकजण आपापल्या परीनं काही ना काही सेवा करत असतो. ज्यांना केंद्रात जाणं शक्य नसतं ते जे नाही का धार्मिक आहेत, जे रूढी परंपरा संस्कृती सणवार या सगळ्या नाही का या सगळ्या म्हणजे नाही का एका विषयाला धरून राहतात. जसं की नाही का थोडक्यात सांगायचं म्हटलं की काही आता असे विषय असतात की प्रत्येक जण कुटुंबापासून विभक्त राहतोच असं नसतं आणि जे विभक्त नसतात त्यांना कुटुंबाची त्यांची परिस्थिती कशी असू दे पण कुटुंबावरचं जे प्रेम असतं ते आहे ना कुठल्याही संपत्तीला लाजवेल असे संस्कार असतात ते. आणि तशीच ही आपली नाही का आपलं देव आता देवाला मानणं, देवाला आपलं नाही का देवांच्या समोर आपलं आत्मपरीक्षण करणं, देवाला आपलंसं करणं, देवाच्या बुद्धीला जागृत ठेवणं म्हणजे नाही का आपली बुद्धी देवाच्या प्रती जागृत ठेवणं म्हणजे जो माणूस भक्ती करतो, भाव ठेवतो आणि देव आहे असं कुठंतरी कुठल्या तरी कोपऱ्यात ज्या व्यक्तीला वाटतं त्याला आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे त्याला असं वाटणारच नाहीये की मी इथं हरणार आहे आणि तो खचणारही नाही. आता कसं आहे, संकट आल्यावर बऱ्यापैकी प्रत्येक जण मोडून पडतच असतो, पण तरीही तो व्यक्ती स्वतःला कधी संपवत नाहीये किंवा ज्या व्यक्तीचं कुठंतरी देवावर कुठंतरी असं नाही का आहे भाव आहे, भक्ती आहे, त्याच्याकडनं वाईट काही घडत नाहीये. बऱ्यापैकी वाईट काही घडू शकत नाहीये कारण तो भीतो आणि वाईट कर्म करण्यासाठी भीतो. कुठल्याही स्वार्थासाठी कितीही मोठा स्वार्थ असू देत वाईट कधी करू शकत नाहीये. आणि याच आता तर कसं आहे की बऱ्यापैकी ब्रह्मांड म्हणजे जेवढे आता जवळजवळ फार तर 25% संख्या असू शकेल की जे आपल्या ब्रह्मांड नायक आपले स्वामी म्हणजेच की आता स्वामींचंच रूप आता थोडक्यात दत्ताचंच रूप आहे स्वामींचं की ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ह्या तिघांचं रूप स्वामींचं आहे. आणि त्या रूपाला आज जवळजवळ स्वामींना आत्ताच्या घडीला लहानांपासून थोरांपर्यंत बऱ्यापैकी शहरांपासून खेड्यांपर्यंत मागास भागामध्ये सुद्धा स्वामींच्या सेवेचं नाही का एक प्रसार होत आहे आणि स्वामींच्या सेवेचा प्रसार होत आहे. स्वामींच्या चमत्काराचे अनुभव घेत आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणारे. आता कसे संख्या अति भरलेली आहे, देश वरचेवर श्रीमंतच होत आहे आणि त्या जेवढं नाही का कसे डोळ्यात आता दुसऱ्या देशाच्या डोळ्यात आपलं असं नाही का असं कुणाचंही काही आता थोडक्यात की पूर्वी होतं पण तसं आणि अजूनही असेल कुठं की भावकी म्हटल्या जाते. भावकी असती एक भावकी असती जी की भावकीशिवाय आपलं काही गोष्टी होऊही शकत नाहीत. त्या काही गोष्टीसाठी भावकीच लागते पण तरीही ती भावकी कुठंतरी दुश्मन सुद्धा म्हणजे असं मनात अंतःकरणात दुश्मनी सुद्धा बाळगून असते. पण स्वामी सेवेत आता जे स्वामी सेवा करत आहेत, जे स्वामींचा
नाही का स्वामींच्या सेवेत आहेत, स्वामींच्या आचारांविचारांवर चालत आहेत. तर म्हणजे विषय असा आहे की आज जे आम्हाला केंद्रामध्ये जे ऐकलं आहे मी, जी केंद्रातून जी माहिती मिळालेली आहे ते तुम्हाला मी आता थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की या सर्व म्हणजे नाही का एक दुष्ट भावनेचा स्वामींच्या सेवेमुळे दुष्ट जे विचार असतात माइंडमध्ये की त्या विचारांचा थोडीशी पातळी आता खालावली आहे. ती म्हणजे नाही का ती जी जळकी वृत्ती असायची, भावभावकी वगैरे असं तसं, तर बऱ्यापैकी या स्वामी सेवेनं ग्रामीण भागात सुद्धा स्वामी सेवेमुळे येणाऱ्या आणि ह्या 4 गोष्टी ज्या की नाही का स्वामी सेवेकरी प्रसारक ज्या अशा काही गोष्टी सांगतात की असं वागा, तसं वागा, असं वागेल तसं होईल, मुलांवरती असे संस्कार करा, घरामध्ये तुम्ही असं वागवा, लक्ष्मी कशी टिकवायची, तुमच्या घरामध्ये तुम्ही कष्ट करत आहात आणि ती कष्ट करूनही तुमच्या घरामध्ये ते राहत नाहीये, त्याला प्रगती होत नाहीये, त्यात कुठेतरी व्यत्यय येतो, काहीतरी नाही का ऋण बाधात पडतात, कुठं कुणाच्या घरात व्यसनाधीन आहेत, या सगळ्यांवर निर्बंध जर कोणी आता नाही का आहेत भरपूर हॉस्पिटल आहेत, बऱ्यापैकी हव्या त्या ट्रीटमेंट आहेत, सर्व काही आहे, पण केवळ आणि केवळ स्वामी ते सर्व नाही का पैसा घालवूनच असतो, धन दौलत ओतावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यात झालंच तर त्यात नाही का फायदा होऊ शकतो. पण एक असं माध्यम आहे जे स्वामी सेवेकऱ्यां म्हणजे गुरूंनी सांगितलेलं आहे की काही प्रत्येक गोष्टीवर स्वामी सेवेतून निर्बंध आहेत. प्रत्येक व्यसनावर निर्बंध कुठली सेवा केल्याने होत असतो. माणूस म्हणून कसं जगता येईल, माणसाच्या जन्माचं सार्थक काय असेल तर स्वामींच्या सेवेमध्ये गेल्यानंतर कळतं. आणि स्वामी सांगतात की स्वामींच्या सेवेत गेल्यानंतर स्वामीचं म्हणजे नाही का जीवनाचा अर्थच कळतो. थोडक्यात की आपण जीवन जगतोय कशासाठी, आपल्या जीवनाचा अर्थ काय, आपण केलं काय पाहिजे, आपल्याला समाधान कशात आहे, ऐहिक बाजूत आपण जे काही शोधतो आणि तरीही आपल्याला जे हवं ते फक्त मनापासनं तुम्ही स्वामींचा धावा केला पाहिजे, मनापासनं ती गोष्ट मागितली पाहिजे, तेवढ्याच तळमळीनं तुम्ही स्वामींच्या जवळ गेलं पाहिजे. स्वामी तुमची हवी ती इच्छा पूर्ण करणार. स्वामींच्या सेवेत या सगळ्या गोष्टींचं निवारण आहे. तुम्हाला बरं कुणाचं करायचंय, वाईट कुणाचं करायचंय, सगळं फक्त तुमची ती तळमळ असली पाहिजे. तुमची फक्त एक हाक स्वामीपर्यंत पोहोचली तर तुम्हाला जे शक्य आज 4 पिढ्यांनी जरी तुमचं समजा दारिद्र्य पण 4 पिढ्यामध्ये जरी होतं, पण तुम्ही जर स्वामींच्या सेवेत जाऊन स्वामींला असं अंतर मनातनं हाक दिलीत तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जे तुमच्या 4 पिढ्यांनी नाही घडवलं ते तुम्ही घडवू शकता आणि तुमच्या जे शक्य नाही ते शक्य होतं असं. आणि म्हणून स्वामींच्या संस्काराचा, स्वामींच्या नाही का प्रसारातून, स्वामींच्या सेवेच्या प्रसारातून जे म्हणजे सामर्थ्य, जी शक्ती, जी संस्कृती, जे असे हे सणावाराच्या निमित्ताने किंवा आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपल्या घरादारातील सौख्य कसं नांदवायचं, आपण ज्या गावात राहतो त्या ग्रामदैवतेचा आशीर्वाद कसा मिळायचा, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील त्या जागेचा आशीर्वाद कसा मिळवायचा, सौख्य कसं नांदवायचं, या सर्वच्या सर्व गोष्टींची ही जागृत करणारी एक प्रभावी शक्ती म्हणजे स्वामींची सेवा आहे. आपल्या बुद्धी जागृत करणारी सेवा म्हणजे स्वामी सेवा आहे असं स्वामींच्या म्हणजे आज गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि आता हे सण वार, ह्या सेवा फक्त एक उत्सवाचा अर्थ, एक निमित्त आहे. आणि काही लोकांनी कसं आहे माहिती आहे का, मंगलमय असे म्हणजे मंगलमय धर्म संस्काराचा प्रसार करावा असं स्वामी म्हणजे नाही का गुरूंचं म्हणणं असतं की प्रदूषण, आता हे निमित्त आहे, हे फटाके वाजवणे, हे करणं ते करणं, पण
प्रत्येकाला माइंड आहेच. आनंद व्यक्त करण्याची एक नाही का एक कुठंतरी भान ठेवून सर्व गोष्टीचा विचार करून आणि काही असे नाही का काही एक आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की असे हे ज्यांना या मार्गदर्शनाखाली गेलेले आहेत ते असे एवढं पण नाही का असं वागू शकणार नाहीत. मान्य आहे फटाके वाजवतील, हे करतील ते करतील, पण त्याचाही एक अतिरेक कोण करणार नाहीयेत. अतिरेक जे सेवेत गेलेले आहेत ते प्रत्येक गोष्टीचं एक नाही का गांभीर्य लक्षात घेऊनच विषय करू शकतात. आणि म्हणूनच आज आपल्याला केंद्रामधनं हीच माहिती भेटली आहे की मनुष्य जन्माचं सार्थक नक्की काय आहे आणि काय केल्यानं होतं. तर ह्या विषयावर आधारित आपल्याला आज माहिती मिळालेली आहे. आणि माहिती तशी अतिशय खरंच महत्वाचीच आहे की स्वामींच्या सेवेत गेल्यानं सर्वच गोष्टींचं निवारण होतं. अक्षरशः शारीरिक वेदनेपासून ते तुमच्या आर्थिक अडचणींपासून तुमच्या व्यावहारिक नाही का तुमच्या धंद्या पाहण्याबद्दल सर्वच गोष्टींवरती तोडगा आहे. पण हे काही ते नाही का जादू टोना वगैरे असलं तसलं काही करायचं नाही. फक्त स्वामींच्या सेवा आहेत आणि त्या प्रत्येक विषयासाठी प्रत्येक सेवा दिलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात पण माहिती दिलेलीच आहे स्वामी नाही का गुरूंनी. तर आता इथून म्हणजे यानंतरचा पुढचा व्हिडिओ तर टप्प्याटप्प्यांनी त्या कशावर आधारित कुठली सेवा करायची आहे त्या संदर्भातच असेल कदाचित. कारण दिलेली माहिती अशी व्यर्थ नको जायला. ज्याला पाहिजे आहे त्यांना उपयोगी पण पडेल. तर मिळालेली माहिती कशी वाटली, व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा.